अलका चितळे. अलका चितळे ह्या चॅनलमध्ये अगदी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा दिवस सर्वांना सुख समृद्धी व सुखाचा जाऊ आई कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या चरणी माझी हीच प्रार्थना. तर उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. तर सुरुवात म्हणजे आपली हिवाळ्यापासूनच होते, उन्हाळी वाळवणाची. तर चला मी आज तुमच्याशी कवळ्याचे वडे कसे करायचे हे तुमच्याशी शेअर करणार आहे. तर पाहू शकतात आपण चण्याची डाळ अर्धा किलो घेतली आहे, मठाची डाळ अर्धा किलो घेतली. मी दोन्ही डाळी समान घेतलेल्या आहे. दुकानात घाण वगैरे म्हणजे अशी धूळ वगैरे बसती तर साफ करून घेतले आहे व्यवस्थित. आणि एक दिवस ऊन पण दिलं आहे. नंतरून मी चवीनुसार शहाजिरे घेतले, थोडे लवंग घेतले आहे, 5-6 मिरे घेतले, जिरे घेतले. त्याच्यामुळं कसं आपले वडे छान लागतात, टेस्ट देतात. आणि जास्त नाही टाकायचे, त्याच्यामुळं कसं आहे झणके मारतं, ते प्रमाणातच टाकायचं. हे पाहू शकतात, हे पीठ आहे ना आपल्या घरच्या गिरणीमध्ये असं मस्त दळून घेतलेलं आहे. दळून घेताना असं थोडं बारीक दळून घ्यायचं नाही, कारण जास्त बारीक दळल्यामुळं हे आपला वडा जो आहे ना, तर हे वडा एकदम चिकट येतो. तर आपल्याला दळताना ना असं रवेदारच दळायचं आहे, म्हणजे आपल्याला वडा एकदम पटकन तुटतो आणि खायला पण छान लागतो तो नंतर. तर आपण थोडं चाळून घेऊ ते पीठ. तुम्ही पाहू शकतात, हे आहे आपलं कवळं. तर हे पूजामध्ये चालणारी पण वनस्पती आहे. आणि दुसरी गोष्ट की 16 रोगांवर चालणारं पण आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दरवाजामध्ये पण बांधतात. तर आज आपण याचे वडे बनवणार आहेत. तर हे वडे आपण वर्षभर ठेवू शकतो, हे खराब वगैरे काहीच होत नाही याच्यामध्ये. कारण माझी आजी आई ही आम्ही म्हणजे परंपरा लहानपणीपासून पाहत आलेलो आहे कवळ्याचे वडे. तर पाहू शकतात तुम्ही, आपण आहे ना कवळ्याचे जे कवळं कट करून त्याच्या पाठीमागच्या साली काढून आणि असे मस्त बारीक बारीक हे काप करून घेतलेले आहेत. तर आपण याचा ज्यूस तयार करणार आहे, ते पण तुम्हाला दाखवते. तर हे पाहू शकतात, आपला एकदम पांढरा शुभ्र असा मस्तपैकी एकदम छान असा ज्यूस तयार झालेला आहे कवळ्याचा. हे पुढची प्रोसेस मी तुम्हाला अजून दाखवते. आपल्याला तिखट किती घ्यायचं काय घ्यायचं, तर आज आपण हे ना आयतं तिखट आहे हे, पण मी ना पाट्यावर परत वाटणार आहे. तर हे बघू शकतात, लसूण कधी पण घेताना ना वड्यासाठी थोडा जास्तच घ्यायचा. वड्यासाठी लसूण जास्त घेतल्यामुळं वडा आपला चवदार लागतो खायला. आपल्या घरात जसं आपल्याला आवडतं तिखट, त्या हिशोबाने आपल्याला तिखट घ्यायचं. कोणी जास्त तिखट खातं किंवा कोणी नाही खात, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. तर हे पाहू शकतात, आपलं हे पीठ असं मस्त चाळून झालेलं आहे. तर आपण आता वाटलेली ही लसणाची चटणी चवीनुसार, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ. मला चमच्याने म्हणजे जमत नाही, जेव्हा हाताने टाकलं तेव्हाच माझ्या लक्षात येतं की आपण किती टाकलंय ते. आणि ही कोथिंबीर, कोथिंबीर जेवढी घातली तेवढी छान लागते वड्यामध्ये. आणि आपण हा जो याचा कवळ्याचा जो ज्यूस आहे, तर हा आपण पाणी न घालता याच्यामध्ये या पिठामध्ये पूर्ण ज्यूस मध्येच पीठ भिजवणार आहे. थोडासा हिंग, एक चुटकीभर फक्त थोडासा हिंग टाकायचा आहे आपल्याला चवीनुसार. तर हे पाहू शकतात, आपलं पीठ 1 तास झाला भिजतंय. तर आता आपण आहे ना मस्तपैकी याच्यावर आहे ना असा कॉटनचा कपडा वरून टाकून देऊ. म्हणजे कारण काय होऊन जातं की ज्या वेळेस आपण वडे तोडतोय ना तोपर्यंत ते पीठ म्हणजे असं आपलं कडक होत नाही, वडा येताना एकदम छान येतो. त्याच्यामुळे आहे ना असं वल्ला करून कॉटनचा कपडा वरून टाकून द्यायचा. तर हे पाहू शकतात, आपले वडे तयार येतं.
तर कुणी याला सांडगे पण म्हणतं, पण आमच्या नगर भागामध्ये याला सांडगे नाही, याला आमच्या गावाकडे पद्धत हीच आहे की याला वडेच म्हणतात. तर पाहू शकता तुम्ही, एकच नंबर वडा झालेला आहे आणि हे खायला पण एकच नंबर टेस्टी लागतो हा वडा. कारण लहानपणीपासून पाहत आलेली मी, माझी आजी करायची, माझी आई पण करते, त्याच्यामुळं हे वडे आम्हाला खूप म्हणजे आवडतात. हे कवळ्याचा वडा म्हणजे वा, तोंडाला पाणी येणारा कवळ्याचा वडा म्हणजे एकच नंबर. नसन कोणी केलेला तर तुम्ही करून नक्कीच बघा, खूप छान आणि टेस्टी लागतो. याला जाळ चांगला वाळला ना तर जाळ वगैरे काहीच लागत नाही, वर्षभर हा टिकणारा वडा आहे, खराब वगैरे काहीच होत नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्कीच करा.